उपसभापती सचिन अहिर यांना बंगल्याऐवजी फ्लॅट देण्यात आलाय। सुरुवातीला अहिरांना रायगड A6 हा बंगला देण्यात आलेला, मात्र हा बंगला सध्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण वापर करतायत। त्यामुळे अहिरांचा बंगला रद्द करत त्यांना सुनीती बिल्डिंगमध्ये फ्लॅट देण्यात आला। त्यामुळे अहिरांना पुरंदर C3 हा बंगला मंजूर करण्यात येईल असा कयास होता, मात्र हा बंगला आधीच विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंना देण्यात आलेला। त्यामुळे कुठलाही बंगला उरला नसल्यानं सचिन अहिरांना फ्लॅट देण्यात आलाय, मात्र अहिर अजूनही तिकडे शिफ्ट झालेले नाहीयेत। त्यामुळे शिंदेंच्या कानावर हा विषय गेल्यावर पुढे कोणतं नाट्य रंगतंय पाहणं महत्त्वाचं। जयंत पाटील आणि एकनाथ शिंदेंच्या भेटी संदर्भातली अपडेट आहे। तासभर दोघांमध्ये चर्चा झाली आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये सहभागी झाल्यास अर्थ खातं जयंत पाटलांना मिळणार का, याबाबत चर्चा झाल्याचं कळतंय। एक मोठी अपडेट आहे। अर्थ खात्याबाबतच दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते। अक्षय भाटकर आपल्याला ताजे अपडेट देतील। अक्षय, अश्विन, अर्थ खात्यासंदर्भात चर्चा झाली असण्याची शक्यता सांगितली जाते, कारण जयंत पाटील हे सध्या तरी NDAच्या अनेक नेत्यांना भेटत आहेत। 2 दिवसापूर्वीच त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, त्यानंतर शरद पवार यांनी देखील एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती आणि आज त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जी बैठक केली त्या बैठकीमध्ये जवळपास अर्धा ते पाऊण तास एकनाथ शिंदे आणि जयंत पाटील यांच्या दोघांमध्येच जवळपास बंद दाराआड चर्चा झाली। यामध्ये जितेंद्र आव्हाड देखील होते, मात्र ते बाहेर होते। नंतर या 3 नेत्यांमध्ये चर्चा झाली। त्यामुळे एकूणच येणाऱ्या काळामध्ये भविष्यात जर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट हा NDA मध्ये सहभागी झाला तर कोणतं खातं किंवा कोणाच्या खात्यातून, म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून की शिवसेनेकडून अर्थ खातं द्यायचं झालं तर कोणाकडून ते द्यायचं, या सगळ्या संदर्भात चर्चा झाली असण्याची शक्यता सांगितली जाते आहे। पण याचबरोबर नगराध्यक्षपदाचा जो वाद आहे तो देखील जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या कानावर घातल्याचं सांगितलं गेलेलं आहे आणि ज्या प्रकारे नगराध्यक्षपद हे अपात्र ठरवलं गेलं होतं तो विषय देखील त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कानावर घातलेला आहे। त्याच्यामुळे या राजकीय ही जी भेट आहे ती राजकीयच होती आणि त्याच्याबरोबरच ज्यावेळी ही भेट झाली त्यावेळी जितेंद्र आव्हाड देखील होते, मात्र ते बाहेर बसलेले होते अशी माहिती आपल्या सूत्रांनी दिलेली आहे। धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। याच बातमीसोबत एक छोटा